श्रावणी सोमवारी महादेवाला शिवामूठ कशी अर्पण करायची, महादेवाची पूजा कशी करायची, हे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला आता अधिक वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. ह्या वर्षी श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार येतात. प्रत्येक सोमवारी हे वेगवेगळं धान्य असतं. पहिला सोमवार हा 17 तारखेला आलेला आहे. त्या दिवशी ना शिवामूठ तांदूळ आणि नागपंचमी, सोमवारची पूजा आणि नागपंचमीच्या पूजा एकाच वाराला येते. त्यानंतर दुसरा सोमवार आहे ना 24 तारखेला आहे आणि शिवमूठ आहे ना तीळ आहे. त्यानंतर आहे ना 31 तारखेला तिसरा सोमवार आहे आणि शिवमूठ आहे ना ही मूग आहे. आणि चौथा सोमवार आहे ना हा 7 तारखेला आहे आणि शिवमूठ आहे ना ह्यावेळेस गहू आलेला आहे. आणि 4च सोमवार आहे ह्या वर्षी 2026ला. त्यानंतर आहे ना आता आपण पूजा कशी करायची ते बघू. तर सुरुवातीला आहे ना मी दीप लावून घेतला आहे. कोणतेही पूजाची सुरुवात करताना ना आपल्याला दिवा लावून घ्यायचा असतो. दिवा लावून घेतला, हळदी कुंकू लावून दिव्याची पूजा करून घेतली. त्यानंतर गणपती म्हणून सुपारी मांडून घेतली, सुपारीची पण पूजा करून घेतली. ओम गण गणपताय म्हणून गणपतीची पूजा करून घेतली. त्यानंतर आहे ना माझ्या घरामध्ये ना छोटीशी अशी पितळी पिंड आहे, ती पिंड घेतली. त्या पिंडेला आहे ना सुरुवातीला मी पाण्याचा अभिषेक घातला, त्यानंतर पंचामृताचा आणि कच्चं दूध होतं माझ्याकडं, कच्च्या दुधाचा पण अभिषेक घातला. आणि त्यानंतर आहे ना स्वच्छ पाण्याचा घातला. आणि अभिषेक करताना आहे ना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत राहिले. अभिषेक घालून झाल्यानंतर आपण पिंड आहे ना स्वच्छ कपड्याने कोरडी करून घेतली. तर अशाच पद्धतीने आहे ना आपल्याला घरच्या घरी पूजा करायची आहे. मंदिरात तर आपण वेगळ्या पद्धतीने पूजा करतो, कारण आपण तिथं पिंडीला उचलत नाही, घरी आपण स्वच्छ करून घेतो. तर त्यानंतर आहे ना माझ्याकडं भस्म होता, त्यानंतर आपण भस्म लावायचा, चंदन लावायचं. भस्म लावून घेतल्यानंतर चंदन लावायचं. आणि कसं असतं ना मंदिरामध्ये आपण पूजा केली ना, पिंड ही एकाच ठिकाणी असते. मंदिरात पूजा ही चांगली झाल्या जाते, कारण तिथं असं म्हणतात का महादेवाचं आत्मलिंगच असतं एक प्रकारचं. आणि मंदिरातली पूजा आणि घरची पूजामध्ये फरक असतो. पण आहे ना आता आपल्याला काही वेळेस जाणं शक्य होत नाही, त्यामुळं आपण घरच्या घरी पूजा कशी करायची, तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की पूजा करून बघा, नक्की तुम्हाला फळ मिळेल. त्यानंतर आहे ना बेलाचे पानं व्हायचे आपल्याला 108, 208, 151 असे तुम्हाला जसे वाटतील तसे पानं व्हायचे, तुमच्याकडे जसे बेलाचे पानं असतील. आणि बेलाचं पान वाहताना बी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत राहायचं. तर असं चला ओम नमः शिवायचा जप झाल्यानंतर प्रत्येक असे सोमवारी ना हे धान्य वेगवेगळं असतं, पण आपण जी शिवामूठ वाहतो ना ती एकच प्रकारे असते, म्हणजे एकच प्रकारची व्हायची असते. वेगवेगळं धान्य घ्यायचं, पण आपण ज्या सुरुवातीला जशी मी तुम्हाला दाखवली ना शिवमूठ वाहताना तशीच व्हायची. आता ही शिवमूठ आहे ना तांदळाची आहे. तर तांदूळ आहे ना मूठभर तांदूळ घेतल्यानंतर आधी ओले करून घ्यायचे आणि त्यावरतून आहे ना थोडं थोडं पाणी सोडत आहे ना मग आपल्याला तांदूळ पिंडीवर सोडायचे. आणि तांदूळ सोडताना आहे ना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो शिवामूठ सोडताना. शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, अशी आहे ना शिवमूठ सोडताना आहे ना आपल्याला मंत्र म्हणायचा. आणि शिवमूठ आहे ना आपल्याला 3 वेळेस सोडायची असते. कोणी म्हणाला आता ह्या वेळेस ताई एक वेळेस जरी मूठ सोडली तरी चालेल, हो चालते, पण 3 हा आकडा आहे ना महादेवाला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आहे ना 3 वेळेस मूठ सोडायची असते. त्यानंतर जल अर्पण करायचं, म्हणजे अभिषेक करायचा जलाने. आणि त्यानंतर आहे ना आपली पूजा आहे ना धूप दीप दाखवायचा, नैवेद्य दाखवायचा. अशा पद्धतीने ना आपली पूजा पूर्ण होते. तुम्ही कशा पद्धतीने करता कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. मी घरामध्ये ना नेहमी अशाच प्रकारे पूजा करत असते. फक्त दर सोमवारी ना धान्य हे वेगवेगळं असतं आणि मूठ सोडताना आहे ना अशाच प्रकारची मूठ सोडायची असते. तर ही पूजा आहे ना तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमच्याकडे फळं असतील ना, तुम्ही फळं ठेवले तरी चालेल. माझ्याकडे फळं नव्हते, त्यामुळं मी दूध आणि साखर आणि पाणी असं नैवेद्याला ठेवलं आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटू